Guys, how staying grounded helped me become a better person and a successful person in my life. सो होतं काय, आपली परिस्थिती चेंज होते फायनान्शियली मोस्टली. ब्रेन फॉग क्रिएट व्हायला लागतो, एक ॲटिट्यूड येतो आणि त्याच्यानंतर आपले जजमेंट्स पण चुकायला लागतात. सो याचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. जर तुम्ही सक्सेसफुल आहात आणि तुमचा पाय जमिनीवर नाही येत, म्हणजे तुमच्याकडे ॲटिट्यूड आहे, सपोज की तुम्ही एवढा पैसा कमवला किंवा एवढ्या प्रकारे तुमचा बिझनेस वाढवला. आता एक्स पर्सन आला आणि त्याने तुमचं कौतुक करायला सुरू केलं. ही स्टार्टेड प्रेझिंग यू की वा वा तुम्ही हे असं केलं तसं केलं. तुम्हाला बरं वाटणार ना, समबडी इज प्रेझिंग यू. ॲडमिरेशन हे बेसिक ह्युमन डिझायर आहे. त्या केसमध्ये तो तुमच्याकडनं कुठलंही तुमचं काम काढून घेऊ शकतो. बिकॉज त्यांनी तुम्हाला जे प्रेज केलं त्याच्यामुळे तुम्हाला एक इम्प्रेशन क्रिएट झालं की तो माणूस किती चांगला आहे, माझ्याशी असं वागतोय तसं वागतोय. ओके, सो दिस कॅन अफेक्ट युअर फ्युचर डिसिजन्स. म्हणजे त्याला जर तुमच्याकडनं काही काम काढून घ्यायचं असेल तो डेफिनेटली काढून घेऊ शकतो. कारण इथे तुम्ही वीक झालेले आहात. तुम्ही क्लिअरली पाहू शकत नाही की तो माणूस जो आहे वाय ही इज डुईंग दॅट. आता इथे आपण दुसऱ्या पद्धतीने विचार करू. सपोज तुम्ही ग्राउंडेड आहात, तुम्ही अलर्ट आहात, तुम्हाला माहिती आहे तुमच्या आसपास जे लोक आहेत ते का आहेत, कशामुळे आहेत. त्या केसमध्ये समोरचा माणूस तुम्हाला प्रेज करतो, यू स्टार्ट जजिंग हिम इमिडिएटली. वाय ही इज डुईंग दॅट, वॉट एव्हर ही इज डुईंग, वाय ही इज डुईंग, व्हॉट इज हिज पर्पज. ही इज जेन्युअनली प्रेझिंग यू ऑर ही हॅज सम पर्पज बिहाइंड इट. हा माझा अनुभव आहे. तुमचं इंटरप्रिटेशन कसं आहे. त्यानंतर जेव्हा आपल्याला ॲटिट्यूड येतो, ॲटिट्यूड आल्यानंतर जे आपले फ्युचर डिसिजन्स असतात की आपण ग्रोथ करणं बऱ्याच वेळेस थांबवू शकतो. म्हणजे आपलं होतं असं की आता मी एवढा हुशार झालो आहे किंवा मी एवढा पैसा कमवला आहे, देन यू स्टॉप प्रोग्रेसिंग. देन तुमचं नेटवर्क चेंज व्हायला लागतं. कारण तुम्ही जेव्हा तुमचं डेली लाईफमध्ये तुम्ही ठरवता की आज मला यांना भेटायचं आहे किंवा या पर्टिक्युलर माणसांना भेटायचं आहे, त्याचं रिझन असतं. आता मी सपोज माझं ग्रोथ माइंडसेट आहे. मी ऑलवेज बघणार माझ्यापेक्षा बेटर कोण करतं आहे, त्यांच्याकडनं मी काय शिकू शकतो. माझं नेटवर्क मी तसंच चेंज करणार. मी माझ्यापेक्षा खालच्या लोकांसोबत नेटवर्क ठेवणारच नाही. म्हणजे फ्रेंडशिप राहील, पण जे बिझनेस नेटवर्क आहे, जे ग्रोथ नेटवर्क आहे ते माझं चेंज होणार. मी जर ॲटिट्यूडमध्ये राहिलो तर माझं नेटवर्क चमच्यांनी भरलेलं असेल. जे साठवगिरी करणारे लोक आहेत, जे तुम्हाला प्रेज करतात कंटिन्यू बिकॉज दे मेक यू फील गुड. सो हे मी एक्सपिरियन्स केलेलं आहे. तर तुम्ही जर ह्या गोष्टी फॉलो केल्या तर डेफिनेटली तुम्ही ग्राउंडेड राहून तुमचं नेटवर्क चेंज करू शकता. तुमचे गोल्स जे आहेत ना ते इझिली अचीव करू शकता. कारण तुम्हाला सक्सेसफुल एकट्याला होता येत नसतं. तुमच्या भोवती जे लोक आहेत ते तुम्हाला सक्सेसफुल बनवत असतात, सक्सेसफुल किंवा फेल्युअर पण बनवतात. सो खूप लोक तुम्हाला खाली ओढणार, काही लोक तुम्हाला पुढं घेऊन जाणार. पण तुम्हाला हे कळलं पाहिजे की कोणासोबत असोसिएट राहायचं. मग तुमचं ते क्लोज सर्कल असेल, बिझनेस सर्कल असेल किंवा तुमचं फ्रेंड सर्कल असेल, तुमचे फॅमिली रिलेशन असतील, या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचं ॲटिट्यूड, तुमचं नेचर हे खूप महत्त्वाचं आहे. सो ॲज सून ॲज यू स्टार्ट गेटिंग सक्सेसफुल, स्टार्ट स्टेईंग अलर्ट. आणि तुम्ही कुठल्या झोनमध्ये जाताय का हे पण तुम्ही कंटिन्यू चेक करत राहायला पाहिजे. सो मी माझ्या एवढ्या वर्षाच्या एक्सपिरियन्समधनं ही गोष्ट शिकलो आहे. सो दिस इज वन ॲडव्हान्टेज. इफ यू हॅव इट, इट्स रिअली गुड. आणि तुमच्याकडे जर हे नसेल तर तुम्हाला प्रॉब्लेम्स फेस करावं लागू शकतात. करावं लागतीलच असं नाही आहे, पण तुमच्या आसपास कसे लोक येतील हे तुम्हाला सांगता येत नाही आता. सो यू हॅव टू स्टे अलर्ट, स्टे ग्राउंडेड अँड स्टील बी ओपन माइंडेड इन लर्निंग. दॅट्स व्हॉट आय थिंक.